महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचाराच्या घटना ह्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत। याच्या बाबतीमध्ये आत्ताचं सरकार किती निष्काळजी आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपला जळगाव जिल्हा। आज प्रत्येक ठिकाणी आपण जरी पेपर उघडलाय किंवा सकाळी आपण बातम्या बघितल्या असतील तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ह्या लहान मुलींपासून तर महिलांपर्यंत अत्याचार झाल्याच्या घटना आपण बघतो। परवाच मी नांदुराच्या तालुक्यामध्ये एका ठिकाणी जाऊन आली जिथे 2.5 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार करण्यात आला। त्याच्यानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये बघितलं तर भडगावमध्ये एका लहान मुलीवरती अत्याचार करण्यात आला होता। अशा अनेक घटना आपल्या जळगाव जिल्ह्यात देखील झालेल्या आहेत। आजच्या प्रेसच्या माध्यमातून मला काही गोष्टी एवढ्याच आहेत की आजचं जे सरकार आहे किंवा हे महिलांच्या बाबतीमध्ये किती सिरियसली निर्णय घेतं किंवा त्यांनी किती त्यांच्या बाबतीमध्ये ते समोर येऊन याला विरोध करताना दिसते किंवा कारवाई करताना दिसते। याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे मागच्या 6 महिन्यांमध्ये एरंडोल तालुक्यातल्या खडकी येथे एका बालगृहामध्ये लहान मुलींवरती अत्याचार झाले होते। ही घटना सगळ्यांना माहिती असेल। त्या घटनेमध्ये तिथल्या बालगृहामधल्याच केअरटेकरने त्या मुलींवरती वारंवार अत्याचार केले। त्याच्यानंतर त्याला जेल झाली, जी काही कारवाई व्हायची होती त्याच्यावरती ती झाली। त्याच्यानंतर त्या मुलींना बालसुधारगृहामध्ये ठेवण्यात आलं। त्याच्यानंतर त्यांनी जे स्टेटमेंट्स दिलेले आहेत ते स्टेटमेंट्स प्रत्येकाला धक्का लागतील अशा स्टेटमेंट्स आहेत। म्हणजे त्यांच्यावरती ज्या प्रकारामध्ये ते अत्याचार झाले, अत्याचार झाल्यानंतर त्यांनी वारंवार आवाज उठवून सांगितलेलं आहे की हे आमच्यावरती हा असल्या प्रकारे हा माणूस अत्याचार करतोय। ते केल्यानंतर पण जिल्ह्यातली जी आपली बाल कल्याण समिती आहे या समितीच्या सदस्यांना त्या मुलींनी वारंवार ह्या घटनेबाबत सांगितलं आणि 4 महिने या बाल समितीच्या सगळ्या 3 सदस्यांनी ही घटना माहिती असून देखील ती प्रशासनाला कळवली नाही किंवा कार्यतत्परतेने त्या व्यक्तीवरती गुन्हा नोंद व्हावा अशी त्यावेळेस त्यांनी प्रयत्नही केले नाही। जवळजवळ 4 ते 6 महिन्यानंतर ही घटना उघडकीस आली। नंतर त्यांनी ती तक्रार दिली आणि नंतर मग त्या व्यक्तीला जेल मध्ये टाकण्यात आलं। ह्या सगळ्या प्रकारामध्ये बाल समितीच्या वरती देखील ताशेरे ओढण्यात आलेले आहेत। त्याच्यावरती एक वेगळी समिती गठीत करण्यात आली होती। मग त्या समितीने त्यांचा अहवाल सादर केला। त्या सगळ्यांमध्ये हे जे बाल समितीची जी 3 सदस्य आहेत ज्यांच्यावरती आजही गुन्हा नोंद आहे यांच्यावरतीही ताशेरे ओढण्यात आलेले आहे। कारण यांना ह्या घटनेच्या बाबतीमध्ये 4 महिने आधी म्हणजे जेव्हा गुन्हा नोंद झाला त्याच्या 4 महिने आधी ह्या समितीच्या सगळ्या 3 सदस्यांना हा विषय माहिती होता आणि हे झाल्यानंतर म्हणजे जर त्यांनी पहिलेच काळजी घेतली असती किंवा पहिलेच जर गुन्हा नोंद केला असता तर त्या लहान मुलींवरती जो 4 महिने सतत अत्याचार झाला तो झाला नसता। त्यांना आधी न्याय मिळाला असता। यांना घटनेची सिरियसनेस जर त्यांना त्यावेळेस त्यांनी दाखवून त्या मुलींना त्या लहान मुलींना 4 महिने जो त्यांच्यावरती नाहक अत्याचार करण्यात आला ह्याची जबाबदारी घेऊन ह्या समितीच्या सदस्यांचा तात्काळ राजीनामा घेणं आपल्याला अपेक्षित असताना आजही म्हणजे आता त्या घटनेला जवळजवळ 6 महिने झाले। 6 महिने असताना त्या समितीवरती ताशेरे ओढले गेलेले आहेत। त्या समितीवरती त्यांनी म्हणजे त्यांच्यावरती आजही जे गुन्हे नोंद झालेले आहेत त्यातल्या अध्यक्ष आहेत देवयानी गोविंदवार, सदस्य विद्या बोरणारे, सदस्य संदीप पाटील यांच्यावरती भादवी कलम 354, 376, 323, 504, 506 आणि पोक्सो अंतर्गत 4, 5, 6, 8, 9, 19, 21 असे गुन्हे नोंद असताना आणि प्रत्येकाला माहिती आहे पोक्सो कायद्या अंतर्गत ज्यांच्यावरती कारवाई होते त्याला मोठ्या प्रमाणामध्ये ते तात्काळ कारवाई करणं अपेक्षित असतं कारण हा लहान मुलींचा विषय असतो। आणि असं असतानाही आजही तीच समिती जळगाव जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे। त्याच समितीच्या हातात माझ्या जळगाव जिल्ह्यातल्या ज्या बालगृहामध्ये राहणाऱ्या मुली असतील किंवा जे लहान मुलं असतील यांना संरक्षण देण्याचं काम त्यांच्या हातात आहे आणि तेच समितीचे सदस्य आजही कार्यरत आहे। मला संशय आहे की काहीतरी सरकारच्या माध्यमातून त्यांना आश्वस्त केलं गेलं असेल किंवा त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय आणि कारण एवढा मोठ्या याच्यावरती त्यांच्यावरती गुन्हे नोंद असताना तात्काळ त्यांचा राजीनामा घेणं अपेक्षित होता
राजीनामा तर दूर, त्यांच्यावरती कुठलीही ही जी कारवाई आहे हे सगळं थंड बस्त्यात टाकलं गेलेलं आहे. मी मागच्या आठवड्यामध्ये कलेक्टर साहेबांना देखील भेटले होते. मी त्यांनाही हा विषय विचारला होता की एवढं सगळं असताना आपण त्यांचा अजूनही राजीनामा का घेतला गेला नाही. त्यांनी मला असं सांगितलं हे सगळं वरतून होतंय. आता वरतून कुणाकडून होतंय, कुणाकडनं त्यांना संरक्षण दिलं जातंय ते मला माहित नाही. पण मला एवढंच कळतं, जिथे लहान मुलींचा विषय आहे, ज्यांच्या हातामध्ये लहान मुलं आणि मुलींच्या संरक्षणाचं जबाबदारी शासनाने दिलेली आहे, जर तेच या घटनेमध्ये आपल्याला दोषी भेटत असतील तर त्यांचा तात्काळ राजीनामा सरकार का घेत नाही? का सरकारला लहान मुलींच्या बाबतीमध्ये आता कुठलीही त्यांची जबाबदारी राहिली नाही? किंवा जे आता म्हणतात बेटी बचाव बेटी पढाव, हे फक्त बोलण्यासाठी आहे. त्यांना लहान मुलांबाबतीत मुलींबाबतीत काहीही घेणं देणं नाहीये. ह्या काही गोष्टींचं उत्तर मला हवंय. आणि जर ह्या बाबतीमध्ये जर अजूनही हे केलं नाही तर मी नक्कीच येत्या अधिवेशनामध्ये नाथाभाऊंच्या माध्यमातून हा विषय विधानसभेमध्ये देखील मांडायला लावणार आहे की असं असताना आज माझ्या ज्या मुली आहेत त्या मुलींना न्याय कधी मिळणार? त्या आज बालगृहामध्ये, बालसुधारगृहामध्ये आहेत. त्यांना अपेक्षित एवढंच आहे की जर यांना माहिती असताना यांनी जर 4 महिने त्या नराधमाने यांच्यावरती अत्याचार केले, आज त्यांची मानसिक स्थिती तुम्ही समजू शकायला पाहिजे होती. आणि ह्या समजून कार्यतत्परतेने यांचा राजीनामा घेणं मला अपेक्षित आहे. आणि मी आदरणीय पालकमंत्री महोदय असतील, आपल्या जिल्ह्याचे अजून 2 मंत्री महोदय आहेत, त्यांनाही विनंती करते की जर तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे जर आम्ही मुली सुरक्षित नसू तर तुम्ही लोक इथे असून आम्हाला उपयोग काय? आणि तुम्ही आम्हाला आज जे बेटी बचाव बेटी पढावच्या माध्यमातून किंवा महिला आरक्षणाच्या माध्यमातून जे काय तुम्ही महाराष्ट्राला गवगवा करतायत की आम्ही महिलांच्या पाठीशी आहे, तर मला ते दिसत नाहीये. माझ्या आज जळगाव जिल्ह्यातल्या मुली महिला सुरक्षित नाहीयेत आणि आम्हाला न्याय हवाय. एकीकडे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या मानले जातात. संकटमोचक म्हणून गिरीश महाजनांना बोललं जातं. ते स्वतः गृहमंत्र्यांच्या जवळचे आहेत. असं असताना जळगाव जिल्ह्यातली परिस्थिती, राज्याविषयी जर बोलायचं झालं तर मग राज्याविषयी तर बोलायला अजून मला भरपूर वेळ आहे. मला अजून तर जिल्ह्यापर्यंतच मला मुलींसाठी अपेक्षा आहे की त्यांनी पहिले जिल्ह्यातच काम करून दाखवावं की ही जी समिती आहे ही तात्काळ बरखास्त करावी. जर तुम्ही ती बरखास्त केली नाही तर मला असं वाटेल की तुमचा पण त्याला पाठिंबा आहे. तुम्हीही या मुलींवरती जो अत्याचार झालाय त्याच्या बाबतीत तुम्हाला कुठलाही वाईट वाटलेलं नाहीये किंवा तुम्ही या सगळ्या गोष्टींना समर्थन करतायत आणि तुमचं स्वतः तुम्ही समर्थन देऊन त्यांना पाठीशी घालण्याचं काम करताय. काही या प्रकरणामध्ये एक विषय अशी चर्चा समोर आली होती की 4 महिन्याआधी बाल समितीच्या सदस्यांकडे, अध्यक्षांकडे पीडित मुलींनी तक्रार केली होती. समितीने तिथं चौकशीही केली, परंतु 4 महिने दिरंगाई करण्याचं कारण एक मोठा आर्थिक व्यवहाराची सेटलमेंट त्यांच्यामध्ये चालल्याचा एक आरोप होता. पण ती पूर्तता न झाल्यामुळे मग समितीने तक्रार दिली अशी त्यावेळी चर्चा होती. सगळ्याच गोष्टींना शंकेला वाव आहे. मी आधीच जे म्हटलंय की हा विषय पोक्सो कायदाच एवढा कडक आहे की त्या कायद्यामध्ये तात्काळ कारवाया होणं अपेक्षित असतात. त्या मुलींवरती सतत 4 महिने, म्हणजे 4 महिने हे रेकॉर्डवर आहे म्हणून मी 4 महिने म्हणते. त्याच्या आधीपासून किती दिवस त्या मुलींवरती अत्याचार झाले असेल ह्या त्या मुलीच बिचाऱ्या सांगू शकतील. त्यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये हे सगळं दिलेलं आहे. हे सगळं दिल्यावर त्यांनी कुठल्या कुठल्या प्रकारे कुणाकुणाला जाऊन मदत मागितली हे त्यांनी त्या स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे. तुम्ही जो संशय व्यक्त करताय तो संशय मला देखील आहे. म्हणूनच मी म्हणते की एवढे दिवस पोक्सो कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा नोंद झाल्यावरही ही जी समिती आहे ही समिती बरखास्त का झाली नाहीये? अजूनही त्यांना वरिष्ठांकडनं प्रोटेक्शन आहे असं जर कलेक्टर साहेब म्हणतायत, म्हणजे मग कुठून तरी तर असणार. वरिष्ठ कोण? मग वरिष्ठ कोण? तर मग वरिष्ठ जर आहेत तर काहीतरी तर निर्णय काळं बोरं काहीतरी झालेलं दिसतंय. म्हणून आज मला या प्रेसच्या माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करणार आहे की आज त्यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा. अन्यथा आम्हाला ह्या शंकेला वाव आहे की इथे काहीतरी आर्थिक व्यवहार झालेला आहे. तिच्यामध्ये पोलीसने पण जे मुलं होते सगळे सोबत पण नैसर्गिक झालाय. इतक्या गंभीर प्रकार असताना पण जर अशा पद्धतीने जर कारवाई होत नसेल तर कुठेतरी तेच म्हणते ना, मुलं मुली आजही ते सुधारगृहात आहेत. काही आईवडिलांच्या घरी तात्काळ पाठवले होते. ते त्यांच्या आईवडिलांच्या घरी गेल्यानंतर पण त्यांचं स्टेटमेंट घेतलं गेलेलं आहे. त्यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये सांगितलंय की किती क्रूरतेने त्यांच्या बाबतीत काय काय घटना घडलेल्या आहेत. म्हणजे त्या बोलायला लाज वाटते, एवढ्या क्रूरतेने त्यांच्यासोबत ही घटना घडली आहे. तात्काळ कारवाई होणं अपेक्षित होतं. आणि जिल्ह्याला 3 पालकमंत्री आहेत.
तीन पालकमंत्री असताना परत त्याच समितीच्या अखत्यारीत्यात आज नवीन बालगृहाची बांधकाम चालू झालेलं आहे, त्यांचं काम चालू झालेलं आहे. म्हणजे मला कळतच नाहीये की एवढं त्यांच्यावरती आपण का उपकार दाखवतोय. शेवटी तुम्हाला लहान मुलींच्या आणि मुलांच्या बाबतीमध्ये कोणीतरी जीवनाशी खेळ खेळतोय तर त्याच्याशी काही घेणं देणं आहे की नाही आहे. फक्त त्या कुणाच्या तरी म्हणजे तुमच्या मुली नाहीयेत म्हणून तुम्हाला सिरियसनेस नाहीये असं वाटतंय मला. ताई, याच्यात असं झालं होतं सुरुवातीच्या काळात की ज्यावेळेस समितीने तक्रार दाखल केली तर त्यावेळी पोलिसांनी ज्या पीडितांचे जाबजबाब घेतले त्याच्यातून ही माहिती समोर आली होती की समितीच्या सदस्यांना अध्यक्षांना त्यांनी पूर्वकल्पना दिली होती 4 महिने आधी. त्याच्यानंतर पोलिसांनी सुमोटो ऍक्शन घेत मग गुन्हा दाखल करून घेतला. मग त्याच्यानंतर तुम्ही जसं म्हणताय की त्यांचा राजीनामा घेतला गेला आणि त्याच्यावर काहीतरी राजकीय दडपण किंवा राजकीय आहे का कोणाचं समर्थन? आहेच ना, दडपण आहेच. त्याच्यानंतर ही घटना घडली, कंप्लेंट दाखल झाली, त्याच्यानंतरही एक मला वाटतं 5 व्यक्तींची समिती गठीत झाली होती. त्या समितीमध्ये पण ह्या अहवालात सगळं स्पष्ट दिलेलं आहे. कलेक्टर महोदयांनी देखील त्यांचा अहवाल वरती दिलेला आहे ह्या घटनेसंदर्भामध्ये. तरीही यांच्यावर कारवाई होत नाही आणि 2-3 ठिकाणी काही कंप्लेंट पण त्या समितीतले जे इतर सदस्य आहेत त्यांनीही वरिष्ठांकडे तक्रार केलेली आहे. आणि यांचे हे जे आत्ताचे अध्यक्ष आहेत, समितीचे अध्यक्ष आणि त्यांच्यासोबत जे 2 लोक आहेत ते सरळ म्हणतात की माझं कोणी काही उखडून घेऊ शकणार नाही, तुम्हाला वाटेल तिकडे कंप्लेंट करा. म्हणजे त्यांना वरतून कुठून तरी मदत असल्याशिवाय ते एवढं स्टेटमेंट देऊ शकत नाही. आणि त्यांच्याच हातात तुम्ही आता लहान मुलांचं आणि मुलींचं भविष्य देतात. मला तर कीव वाटते हो सरकारची की असं कसं तुम्ही करू शकतात. म्हणजे आजही ते सेक्युअर्ड नाही आहेत ना. याच्यातले बरेचसे मुलं होते पण ते तक्रारीसाठी समोरच येऊ शकले नाही. त्याच्यामध्ये त्यांनी ही जेव्हा घटना पुढे आली ना तर हे जी काही मुलं तिथे बालगृहामध्ये होती त्यातली सगळी बऱ्याचपैकी त्यांनी आईवडिलांकडे पाठवून दिली. आजही निर्णय घेताना तुम्हाला ज्या मुलांच्या बाबतीमधले काही निर्णय घेत असताना की त्यांना कुठे ठेवलं पाहिजे, आश्रमशाळेत ठेवलं पाहिजे काय, कुठे ठेवलं पाहिजे, या सगळ्या बाबतीमध्ये हे लोक दादागिरी करून हे बालगृहात कसे जातील वगैरे याच्यासाठी ते प्रयत्न करतात. ऍक्च्युअली मुलांच्या बाबतीमध्ये, लहान मुलांच्या बाबतीमध्ये कायदा खूप कडक आहे. त्याचे सगळे कायदे आणि त्यांनी दिलेल्या नोटिंग ह्या तुम्ही फॉलोच केल्या पाहिजे. जर त्या कुठेही तुम्ही ब्रेक करत असाल तर यांच्यावरती स्वतः एवढे गुन्हे असताना कारवाई तात्काळ व्हायलाच हवी होती. पण ती झाली दिसत नाहीये. हे वरिष्ठांच्या मर्जीशिवाय शक्य नाही. या पुढची भूमिका काय असणार याबाबत? आम्ही हा विषय लावून धरणार आहे. जोपर्यंत हे जर समितीच्या सदस्यांचा राजीनामा घेत नसतील, त्या अध्यक्षांचा राजीनामा घेत नसतील, या विधानसभेमध्ये देखील भाऊंना हा प्रश्न या येत्या अधिवेशनामध्ये मांडायला लावणार आहे. मी आपले मंत्री महोदय अदितीताई तटकरेंना देखील मुंबईला जाऊन या संदर्भामध्ये भेटणार आहे की कुणाकडनं पाठबळ आहे आणि कोण यांना पाठबळ देतंय. आणि हा विषय मी खरंच लावून धरेल कारण लहान मुलांचा विषय आहे. आणि लहान मुलांच्या बाबतीमध्ये तर मला अपेक्षाच आहे की सरकारने जे मोठं महिलांच्या आणि मुलांच्या संरक्षणाबाबतीमध्ये जे आश्वासनं देतात ते इथे सगळं धुळीस मिळताना दिसतंय.